आदरणीय बारामजी जोशी यांचं शुभ आगमन वेलकम. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे सावधगावचे युवा उद्योजक क्रिकेटचे खूप प्रख्यात गौरव शेठ पाटील यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या सामन्यातील नुकतीच जो सामना झाला त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच मिस्टर गणेश पाटील. अभी विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कुक्षे जांभूळपाड्याचे आदरणीय तुकारामजी फिरांगणे साहेबांना विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण जे सामनावरची ट्रॉफी आहे ती आपल्या शुभ हस्ते वितरित करा. तुकारामजी फिरांगणे यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराची ट्रॉफी आपण वितरित करतोय. सो वेल प्लेयर गणेश पाटील, तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. समोरच्या कक्षेसमोर प्लीज कोणी उभे राहू नका प्लीज. समोरच्या कक्षेसमोर आणि जीवन तरणे प्लीज आमच्याशी संपर्क साधा. जीवन तरणे चला. जय हनुमान हे सगळे नाणेफेकी जिंकलेले आहे. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आहे. सर दोन्ही आमचे ऑफिशियल पंच विकी मोगरे सर आणि पार्लाजी दलवी सध्या मात्र या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. आणि पंच मनोज पाटील सरांना विनंती करतो की आपण त्वरित या जॉईन होण्यासाठी, कारण ही रात्र वैरायची आहे, निरोप देणारी रात्र आहे. जीवन तरणे मात्र षटकाला सुरुवात करतोय. पहिल्या चेंडू फुलटॉस आणि सरळ मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सौरभ पाटीलनं. जय हनुमान हे सांगायची परिस्थिती आपण जर पाहिली तर पहिल्या 3 सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर तिन्ही सामने त्यांनी गमावले. म्हणजे त्यांच्यासाठी हा सामना मात्र कुठल्याही प्रकारचा इम्पॉर्टंट नाहीये. परंतु जय हनुमान बस संघाचा विचार केला तर त्यांच्यासाठी विजय फार महत्वाचा आहे. कारण आतापर्यंत आपण विचार केला जय हनुमान बस संघाचा विचार केला तर 3 पैकी 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. एक सामना त्यांनी गमावलाय. जर हा सामना त्यांनी जिंकला तर टॉप 4 मध्ये तो संघ प्रवेश करेल. स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडू चालला डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव तिथे पूर्ण केली गेली. सौरभ पाटीलच्या सोबतीला मयूर आणि सिंगलच्या रूपाने मात्र धावफलकामध्ये 3 धावा आपल्याला धावफलकामध्ये पाहायला मिळत आहेत. खांडवल प्रीमियर लीग 2025 चा अतिशय उत्साह, एक चांगला उत्सव खांडवल खरं तर सध्या आपण इथे एन्जॉयमेंट करतोय. आणि मित्र म्हणतो की हे सातत्य टिकून ठेवण्यासाठी मात्र अशाच प्रमाणे खांडवल गावाचं जर एकीचं बल जर पाहिलं तर जरूर ही स्पर्धा किमान 50 वर्ष तरी पूर्ण करेल. परंतु त्यासाठी सर्वांचं योगदान असणं गरजेचं आहे. तुम्हाला खांडवळ प्रीमियर लीग जर आवडली असेल तर सर्व खांडवळकरांना एक विनंती करतोय की एकदा ठाण्याचा गजर होऊ द्या. तुमची ताकद पोचवा, तुमची ताकद दाखवा. संघाची धावसंख्या 4, 5 धावा. यास जीवन तरणे माचिस कभी आग लगा सकते. आग लगाने वाली गोलंदाजी इथे मात्र आपण पाहतो. हो चांगला स्ट्रोक होता लॉंग ऑफला. आपण तो पाहू शकाल चांगला क्षेत्र सिंगल धाव. म्हणजे प्रत्येकी चेंडूवरती जीवन सिंगल धाव तिथे खर्च केली. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाला. यानंतर पुढील जो सामना आहे नंदा 11 विरुद्ध दृष्टी 11. दोन्ही टीमला विनंती करतो की आपण रेडी राहा. आणि ग्रुप स्टेज लेवल मध्ये शेवटचा सामना असेल नायरा 11 विपक्ष दोंडू स्मृती स्पोर्ट. त्याच्यानंतर 2 सेमीफायनल आणि मेगा फायनल. म्हणजे आपण आज शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत केपीएलच्या माध्यमातून. हो काय फटका केलाय परंतु जबरदस्त क्षेत्ररक्षण निखिल जाधव होता वाडीशी मिड विकेटला. अतिशय सुंदर मात्र त्या ठिकाणी कलेक्शन. गोलंदाज सुमित आणि सुमितने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर मोहन मधुकर पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. हो दुर्दापर्यंत धोका निर्माण होऊ शकतो परंतु चित्त्याच्या चपलाईनं हरणाच्या वेगानं 2 धाबा तिथे कंप्लीट केले गेल्या. पूर्ण फिल्डिंग लाजबाब
बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा आपण विचार केला तर टाळ्यांचा गजर होतोय. पाहू शकाल ऑरेंज जर्सी मध्ये आपल्याला जर्मन खंडोबा संघ पाहायला मिळतोय. हो रिव्हर्स सौरभ पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु फक्त धाव मिळेल एक आणि एका धावेवरती तुम्हाला समाधानी मानावं लागेल. आज आपण एक्झिबिशन सामना पाहिला, त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं श्रीगणे जांभूळपाडा संघानं पराभूत केलं जे हनुमान खांडवल संघाला, परंतु हा विजय पराभव नाहीये, फक्त हा मैत्रीपूर्ण लढत होती, मैत्रीपूर्ण सामना होता. कारण या दोन गावामध्ये खूपच वर्षांपासून ही परंपरा आहे, मैत्रीचे संबंध जोपासले जात आहेत. परंतु इथे मात्र किती सुंदर क्षेत्र लॉंग ऑफ स्टेशन फक्त सिंगल धाव तरी कंप्लीट केली गेली, सिंगल डबलवरती भर टाकला जातोय. आतापर्यंत एकही चौकार आला नाही, 11 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो संधी होती सौरभला, परंतु त्यांनी तिथे रेक्स घेतली नाही, फक्त सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केलाय, फक्त सिंगलच धाव तिथे मात्र पुन्हा पूर्ण होईल. आमचे मित्र रुपेशजी पारदे हे सुद्धा मात्र अगदी जवळून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्या सोबतीला त्यांची सुकन्या सुद्धा आज इथे उपस्थित आहे. फटका खूपच छान होता, परंतु यार्गे पाहू शकाल मिस्टेक घेतली गेली, 2 धावा पूर्ण. परंतु या सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर षटक समते इशारा जय हनुमान खांडवळ संघ जर जिंकतोय तर माजी सरपंच अमोल शेठ पाटील यांच्या माध्यमातून त्या टीमला 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. जय हनुमान खांडवल या संघाला दिलं नाही, एला आहे पारितोषिक. म्हणजे योगेश्वर पाटील आपल्या जट्टीवरती मीठ सोडण्याचं कार्य आज अमोल पाटील करतोय. फुलटॉस होता, परंतु पाहू शकाल स्वीप करायचं होतं, परंतु चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचं एलिव्हेशन परपटीत जोडलं नाहीये. सुंदर टेलिकास्ट आपण जर पाहिलं तर कालच्या रात्रीपासून आपण पाहिलं तर एसके एंटरटेनमेंटच्या वतीने आपण पाहतो या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. सर्व टीमचं मी या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय, कारण प्रत्येक चेंडूचा आपण जर विचार केला तर बॉल टू अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचला जातोय युट्यूबवरती. पाहू शकाल शर्यता वेगळा चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून सिंगल धाव तिथे पूर्ण केली गेली. आणि आम्हाला अभिनय सांगतात की आतापर्यंत एकही विकेट्स मात्र इथे गमावला नाही, परंतु फक्त 16 धावा फरकावरती तिसरा षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. द्वारकानाथजी लेहे इथे सुद्धा मात्र इथे उपस्थित आहेत. आणि अमोल पाटील यांची सुकन्या कुमारी जिनल अमोल पाटील हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. तिच्या नावाने संघ मात्र खरेदी केला आणि अखेर त्यांचं अस्तित्व टिकून आहे. पुन्हा एकदा निखिल फुलटॉस ऑन करण्यापर्यंत थोडीशी मिस्टेक घडली, परंतु रिकव्हरी लाजवाब जबरदस्त रिले क्षेत्ररक्षण, एक धाव तिथे मात्र पूर्ण गेली. परंतु असं वाटत की सीमारेषा आहे की लक्ष्मण रेषा आहे जय हनुमान खांडवल ए संघासाठी, कारण कुठलाही फलंदाजाने आतापर्यंत सीमारेषा ओलांडली नाही आणि आता मात्र ओलांडली बॅटर मयूरला, परंतु एक्झॅक्टली डायरेक्टली चेंडू डायलिंग झाला. फलंदाज बाद पहिल्या धक्का जय हनुमान खांडवल ए संघाला. बॅक टू द आउट मिस्टर मयूर आणि न्यू बॅटर एंटर होतोय तिसऱ्या क्रमांकावरती शिरीष पाटील. या सामन्याचा आपण जर विचार केला तर शैलेश पाटील यांच्याकडे जास्त इम्पॉर्टंट नाहीये, परंतु त्यांनी जर 4 हॅट्रिक कंप्लीट केली तर मिस्टर आकाश जोशी यांच्याकडून 20,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. कॅश प्राइस जमा आहे, लक्ष असू द्या. म्हणून मी अनाऊन्स करतोय, कारण जेव्हा जेव्हा पारितोषिक मी अनाऊन्स करतोय तेव्हा मी विनंती करतोय की आपण कॅश आमच्याकडे पहिल्यांदा जमा करा, म्हणजे आम्हाला जीएसटी कापण्यासाठी जास्त कठीण होणार नाहीये, त्रास होणार नाहीये. संघटित असो घ्या. पाहू शकाल 1 गडी बाद 18. तिसरा षटकाचा खेळ संपन्न झाला, चौथ्या षटकात सुरुवात केली. हो चांगला स्ट्रोक होता, परंतु सरळ बॅट लॉक करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव पाहायला मिळाली. सौरभ पाटील हवी तशी छाप सोडू शकला नाहीये. 19 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो फटका हवेत केला, झेल रोप आय थिंक सुमित होता त्या ठिकाणी, सुमित कडून चूक घडली गेली.
परंतु जीवन तरणे खुश आहेत, बाउंड्री येत नाहीये. हो, परफेक्टली यॉर्कर, लाऊड अपील अँड फिंगर, अंपायर फिगर आउट. नाही नाहीये, डॉट बॉल आहे. चला, आमचे स्क्वेअर जे पंच नवीन आहेत त्यांच्यावरती दडपण टाकण्याचा प्रयत्न करू नका. पहा, 20,000 आमच्याकडे जमा आहेत, परंतु जर हॅट्रिक कंप्लीट झाली नाही तर मात्र ज्येष्ठी आता कापली जाईल, कारण रात्र वैराची आहे मित्रांनो, लक्ष असू द्या. 2 चेंडू आता मात्र शिल्लक या पहिल्या डावातील. 21 धावा दाफलकावरती. फुल टॉस होता आणि पंचाचा नो बॉलचा इशारा, कारण अंडरआर्म क्रिकेट बॉक्सचा आपण जर विचार केला तर तुम्ही फुल टॉस चेंडू जर इष्टांच्या पाठीमागे जर लँडिंग केला तर मात्र नो बॉल असतो. आणि त्याच्यानंतर पाहू शकाल फलंदाजाने आय थिंक 2 धावा पूर्ण केल्या, म्हणजे एकूण 3 धावा इथे मात्र कंप्लीट झालेल्या आहेत. 24 धावा दाफलक्यावरती. माझ्या सुपुत्र अविना दविलेत एज अ स्कोरर म्हणून आणि एज आयोजक म्हणून जबरदस्त त्यांची मेहनत पाहिली आपण या स्पर्धेमध्ये. हो, अजूनही त्याचप्रमाणे लेंथ पाहायला मिळाली. चेंडू पडल्या तर अगदी बाहेरच्या दिशेने मात्र काटा घेतोय. डॉट बॉल. एकही धाव तिथे खर्च केली नाहीये. तो पुन्हा 30 लेंथ, जणू काय पहिल्या चेंडूचा रिप्ले पाहतोय काय, परंतु नाहीये. सलगचा दुसरा डॉट चेंडू आणि आता मात्र 10% जीएसटी कापून आता मात्र पैसे रिटर्न केले जातील. चला, 4 षटकाचा खेळीचा संपर्क झाला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा दाफलकावरती. 25 धावांचं लक्ष आहे, परंतु तत्पुरते आपण पुढील सामने नाणेफेकी संपन्न करू. नंदा 11 विपक्ष दृष्टी 11. चला, टॉस करण्यासाठी त्वरित या. पांडा 2 मिनिटं आपण थांबायचं. या आपण टॉस बॉक्स मध्ये. पांढरा सुद्धा आपण घ्या टॉस बॉक्स मध्ये. आणि पहा, आमचे पुंडलिकजी पाटील यांचा किती अभ्यास आहे, किती आम्हाला सांगतात की असा 2 रात्रीचा आपण जर खेळ पाहिला तर एकमेव असा सामना आहे की या एका इनिंग मध्ये एकही बाउंड्री आली नाहीये. म्हणजे किती चांगला अभ्यास त्यांचा आहे, म्हणजे किती त्यांचा क्रिकेटवरती प्रेम आहे. परंतु आपण टॉस करतोय. हर्षद पारधी आपण व्यासपीठावरती येऊन स्थान आपण नवा आपलं हार्दिक स्वागत. आणि या सामन्याची नाणेफेकी घेण्यासाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करू. हर्षद पारधी आपण आपल्या शुभास्ते आपण टॉस करतोय. युवा उद्योजक खांडवल गावचे श्री गणेश जांभूळपाडा संघाने ते सर्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जांभूळपाडा संघाला आज जर्सी परिधान केली गेली. त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. लेग स्टेजवरील सेकंड लास्ट मॅच आहे. नंदा 11 विपक्ष दृष्टी 11. टॉस जिंकलाय नंदा 11 संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. चला, फिल्डिंग इथे मात्र सजवलं गेली आणि सलामीची जोडी सुद्धा पाहतोय आपण खेळपट्टीवरती. आपण पाहतो निखिल जाधवच्या सुट्टीला आता मात्र नवीन फलंदाज पाहिलं तर सुमित आलाय आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज मयूर. स्ट्रायकिंगला सुमित आहे, नॉन स्ट्राईकला निखिल आणि गोलंदाज मयूर आहे. हो, पहिल्या चेंडू पाहू शकाल सॉपाने ट्राय केला. 25 धावांचं लक्ष्य मात्र या ठिकाणी पूर्ण करायचं आहे आणि पहिल्या चेंडूवर दुहेरीचा पर्यंत 2 धावा कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. दोघांमध्ये चांगला तालमेल आपण पाहतो आणि जबरदस्त मात्र या ठिकाणी सुरुवात जे हनुमान खांडवल ब संघासाठी आपण पाहत आहोत. पांडा थोडस आपण बाजूला या. पांडा थोडासा बाजूला या. हो, फुलटॉस होता, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू चालला अगदी डेंजर झोन मध्ये. आय थिंक डिक्लेअर झोन मध्ये एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. सॉपरने पुन्हा ट्राय करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडूला मात्र थांबवतोय गोलंदाज मयूर, परंतु एक धाव मात्र तिथे थांबवू शकले नाहीयेत. सिंगल धाव मात्र कंप्लीट केली गेली आणि 4 धावा मात्र त्या ठिकाणी दहा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, कारण त्यांना माहिती आहे की आपण इथून जर सिंगल डबल जर धावा पूर्ण केल्या तरी सुद्धा मात्र ते आव्हानापर्यंत पोहोचू शकतात, कारण जीवन तरणे आहेत. त्यांना माहिती की कधी आग लावायची आणि कधी माचीस विझवायची. आता परफेक्टली त्यांना अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. उगाच त्यांना माचीस म्हणून संबोधलं जात नाहीये. पहा, त्याने संदेश दिलाय की तुम्हाला छोट्या बाटलीने खेळायचं आहे.
गडी धावसंख्या बिनगडी बाद 7. अतिशय सुंदर या स्पर्धेचं नियोजन KPL खांडवळ प्रीमियर लीग पर्व दुसरं सीझन 2 आणि अतिशय सुंदर चांगल्या प्रमाणात पूर्ण खांडवलकरांच्या माध्यमातून या स्पर्धेला एन्जॉयमेंट केलं गेलं. फक्त एवढंच फरक पडला की मागील पर्वामध्ये दुसरं क्रीडांगण होतं, याच पर्वामध्ये दुसरं क्रीडांगण आहे. आयोजक कमिटीमध्ये सुद्धा मात्र जे आपण विचार केला तर मात्र जबरदस्त नियोजन पाहिलं आणि प्रत्येक गावोगावी जर अशा प्रकारचे टुर्नामेंट जर होत राहिले तर मात्र प्रत्येक गावामध्ये आपल्याला एकीचं बल पाहायला मिळू शकतोय. हो, कडक शॉट गॅप मधून चाललाय, निखिल जाधवच्या बॅट मधून निघतोय हा कडक शॉट. चौकार, काय स्ट्रोक केलाय, लाजवाब. पांडा सामना सुरू असताना मैदानातून जाऊ नका प्लीज. नवीन गोलंदाज शैलेश पाटील. हो, पाहू शकाल ऑन साइडला अगदी वाडिश लॉंगॉनला सौरभ पाटीलला मात्र चांगला प्रमाणे स्टॉप केला. एक धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली आणि शैलेश पाटीलने जर या ठिकाणी जर विकेटसाठी कंप्लीट केली तर तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलंय. परंतु बाद झालाय सुमित बाग टू द आउट. चला आता नवीन फलंदाज जेवण या, लवकर या, आपल्याला आग लावायची आहे. ओ माय गॉड, जसा विराट कोहली जसा मैदानाच्या आतमध्ये येतोय तेव्हा प्रेक्षकांमध्ये जल्लोष पाहतोय. जसा जीवन तरणी आला सोबतीला माचीस घेऊन आलाय की काय. पुन्हा एकदा शैलेश पाटील. हो, काय फटका केलाय. ओ माय गॉड, जीवन तरणे उगात नाही, माचीसला नाव दिलंय. आग लावली पहिल्या चेंडूवरती आणि चेंडू पाठवलाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. चौकार. मिस्टर सुदर्शन जोशी यांना विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्सची त्वरित संपर्क साधा आणि जर जीवन पाटीलने जर आय थिंक 4 हॅट्रिक कंप्लीट केली तर माजी सरपंच अमोल पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. परंतु चांगला क्षेत्ररक्षण सौरभ पाटील आहे. षटक समाप्तीचा इशारा, 2 षटकाचा खेळ संपन्न झाला. लक्ष 25 धावांचं आहे आणि त्या 25 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 षटकामध्ये धावा जोडल्या गेल्या. 1 गडी बाद 18 म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 7 धाब्यांची गरज. चला 12 चेंडू 7 धाब्यांची गरज. चला पांडा, आपल्याकडे वेळ नाहीये. जीवन प्लीज वेळ नाहीये कारण सामने आपल्याला भरपूर कव्हर करायचे आहेत. त्यांना संधी देऊ फायनल झाल्यानंतर, म्हणजे अख्खे रात्रभर ते खेळले तरी हरकत नाहीये. म्हणजे त्यांचाच मैदान आहे असं आपण त्यांना ग्राह्य करू आणि त्यांना पूर्ण रात्रभर खेळू द्या, हरकत नाहीये. हो, फटका सुद्धा चांगला, त्याचप्रमाणे अतिशय सुंदर स्ट्रोक आणि पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव कंप्लीट केली गेली. फक्त 7 धावांची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक आहे. म्हणजे लगभग जय हनुमान बस संघ आपण जर पाहिल्या तर विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय असं म्हणायला हरकत नाहीये. हो, काय फटका. हो बाय काट. सौरभ पाटीलचं सुद्धा मी कौतुक करेन की ज्याने तो चेंडू स्टॉप केलाय. हो, खराब लेंथ होती, रूम बनवण्यापर्यंत चेंडू चला बॉर्डरच्या पलीकडे. खराब क्षेत्ररक्षण, 4 धावांसाठी हा चौकार आणि विजयापासून आता मात्र फक्त 2 पावलं दूर टीम जय हनुमान बी. म्हणजे ए संघाचं काम तमाम आपण असं म्हणू शकतो कारण 4 पैकी 4 सामने गमावणारा पहिला संघ ठरलाय या सीझन मध्ये. हार्ड लक विलासजी पाटील, हार्ड लक सौरभजी पाटील. चला, जो नुकताच सामना संपन्न झाला त्या सामन्यातील मान ऑफ द मॅच मिस्टर निखिल